सखी सावली काव्यांजली। प्रीतमच्या आयुष्यातून कायमचं निघून जाण्यासाठीची किंमत। ब्लँक चेक आहे हा, ह्याच्यावर तुला हवी तेवढी किंमत टाक। संपूर्ण आयुष्य ऐशारामात जगशील इतके पैसे मिळतील तुला। हा चेक घे आणि माझ्या मुलाच्या आयुष्यातून कायमची निघून जा। किती अमाउंट टाकू ह्यावर? सांगितलं ना, तुला हवी तेवढी अमाउंट टाक। आणि इतकंच नाही, इथून पुढेही तुला जेव्हा लागतील, जितके लागतील तितके पैसे देईन मी तुला। अट फक्त एकच, माझ्या प्रीतमचं नावही घ्यायचं नाही परत। मधुरा, हा बोल मधुरा। अंजली खूप चांगली आहे, अंजली खूप प्रामाणिक आहे, प्रीतमवर तिचं जीवापाड प्रेम आहे असं सांगत होतीस ना तू? तिचं खरं रूप आज मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंय ताई। प्रीतमवरच्या तिच्या प्रेमाची किंमत वसूल केली आहे तिने माझ्याकडून। काय बोलतेस मधुरा? झालं काय? हो ताई, तिची परीक्षा घेण्यासाठीच आज मी तिला इथे बोलवलेलं होतं। ब्लँक चेक तिच्या हातात दिला, प्रीतमला सोडून जाण्याच्या बदल्यात तिला हवी तेवढी रक्कम त्या चेकवर टाक अशी ऑफर दिली मी, आणि तिनं ती ऑफर ऍक्सेप्ट केली। काय? अगं काय बोलतेस मधुरा? हे कसं शक्य आहे? हे शक्य करून दाखवलंय मी ताई। तो ब्लँक चेक घेऊन निघाली आहे ती इथून, पोहोचतच असेल तुमच्याकडे। कसं शक्य आहे? नाही नाही नाही, काहीतरी गडबड आहे। मावशी, आपलं लग्न झालंय ना। आई काय बोलताय तुम्ही? मस्करी करताय उगाच। प्रीतम, तुला काहीच आठवत नाहीये का? हे मंगळसूत्र बघ ना, हे तूच माझ्या गळ्यात घातलंयस प्रीतम। पुष्पांजलीने एकदा मला सांगण्याचा प्रयत्न केला होता, मूर्ख मी लक्ष केलं त्या गोष्टीकडे। मला आईने का नाही सांगितलं? तर लग्न झालंय यांच्यासोबत, आणि मला कोणी काही सांगितलं का नाही अजून? मला वेळ लागायच्या आत काय खरंय काय खोटं आहे जाणून घ्यायला हवं।